नमस्कार, मैं हूँ गीता गुप्ता। एमटीवी के समाचार में आप सभी का स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। नवी मुंबई के प्रकल्पग्रस्त और स्थानिक बेरोजगार युवाओं को एमआईडीसी और औद्योगिक क्षेत्र में बसी कंपनियों में प्राथमिकता के साथ नौकरी मुहैया की जाए, इस मांग को लेकर मंगलवार के दिन विधायक मंदा मात्रे ने एमआईडीसी प्रादेशिक अधिकारी से की मुलाकात। नवी मुंबई शहर में 2009 के बाद के धार्मिक स्थलों पर सड़कों की कार्रवाई। मंगलवार को खारघर के एक मंदिर पर की गई कार्रवाई। नेरुल में फिर बनी पार्किंग की समस्या। नवी मुंबई के प्रकल्पग्रस्त और स्थानिक बेरोजगार युवाओं को एमआईडीसी और औद्योगिक क्षेत्र में बसी कंपनियों में प्राथमिकता के साथ नौकरी मुहैया की जाए, इस मांग को लेकर मंगलवार के दिन विधायक मंदा मात्रे ने एमआईडीसी प्रादेशिक अधिकारी देवरे से मुलाकात की है। नवी मुंबई के प्रकल्पग्रस्त और स्थानिक बेरोजगार युवाओं को एमआईडीसी और औद्योगिक क्षेत्र में बसी कंपनियों में प्राथमिकता के साथ नौकरी मुहैया की जाए, इस मांग को लेकर मंगलवार के दिन विधायक मंदा मात्रे ने एमआईडीसी प्रादेशिक अधिकारी देवरे से मुलाकात की है। इन कंपनियों में स्थानिक प्रकल्पग्रस्त युवाओं की भर्ती के लिए 5% आरक्षण होने के बावजूद उर्वरक कंपनी द्वारा वर्षों से इस पर अमल नहीं किया गया। ऐसे में जल्द से जल्द आरक्षण के तहत शहर के स्थानिक युवा और महिलाओं को यहां बसे कंपनियों में विभिन्न पदों पर भर्ती करने की मांग विधायक ने यहां मौजूद स्मॉल स्केल इंडस्ट्री और टीबीआई के प्रतिनिधियों से की, जहां प्रादेशिक अधिकारी देवरे ने एसोसिएशन के प्रतिनिधि को इससे जुड़े रिपोर्ट अगली बैठक में पेश करने को कहा। विधायक मंदा मात्रे ने इस बैठक के माध्यम से सकारात्मक चर्चा होने पर खुशी जताई। आम्ही गेल्या वेळी एक पत्र व्यवहार केला होता आम्ही आणि कृषी समितीने की इथे जे स्थानिक मुलं आहेत, प्रकल्पग्रस्त मुलं आहेत, तर आज एवढी मोठी ठाणा आणि तळोजा एमआयडीसी आहे, त्या एमआयडीसीच्या मध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री वगैरे आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तर इथे अनेक वेळा नोकर भरती होते, पण इथे नेमकंच स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना तिथे प्राधान्य दिलं जात नाही किंवा आम्ही कुठेतरी नेते कमी पडतो। तर आम्ही आज सगळेजण बसलो आणि सगळ्या त्यांच्या अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि असे सगळे बसून आता पुढची नेक्स्ट मीटिंग होईल, त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण डाटा देतील की कुठल्या स्मॉल इंडस्ट्रीमध्ये, आयटीमध्ये किती, आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रात किती मुलं पाहिजे, त्याप्रमाणे नव्या मुंबईमध्ये जे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्या मुलांच्या नोकर भरतीसाठी आजची बैठक होती आणि अतिशय उत्तम प्रकारे ही मीटिंग झालेली आहे। आणि मला वाटतं निश्चितच की नोकरी संदर्भात आज जो बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला भेडसावत आहे। जर या देशातली बेरोजगारी आणि महाराष्ट्रातली बेरोजगारी हटली तर या चोरी वगैरे, हे जे मुलं ड्रग्स वगैरे घेतात, हे सगळा प्रकार कमी होईल आणि नोकर भरतीसाठीच आमचा जास्तीत जास्त इथे प्राधान्य आहे। आणि आज चांगली मीटिंग झालेली आहे आणि नेक्स्ट मीटिंग जी आहे त्यावेळी त्याच्यामध्ये कमीत कमी 20-25 तरी सुरुवातीला ही मुलं लागली जातील आणि आमचं तेच उद्दिष्ट आहे की लोकांच्या हाताला जास्तीत जास्त काम यावं। त्याचप्रमाणे महिलांना कसं काम देता येतील संघटित महिला करून आणि त्यांच्या हाताला सुद्धा कसं रोजगार मिळेल आणि त्या स्वतःच्या पायावर कशा स्वयंभू उभ्या राहतील, त्यासाठी आमचा प्रयत्न। ते आजारी होते, आता येतील, नेक्स्ट मीटिंगला येतील। ही सुरुवात होती, त्यांचे प्रतिनिधी होते, सुरुवात आहे आणि काही अडचणी असतील कारण प्रत्येकाला दिलेली तारीख ही बरोबर असते नसते, पण आता पुढची जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी वगैरे यांच्याबरोबर सुद्धा मीटिंग घेणार आहोत। ते सुद्धा प्रशिक्षण देतात स्मॉल स्केलचं इंडस्ट्रीचं, तर त्यांनाही आम्ही बोलवणार आहे। म्हणजे आमची सुरुवात आहे आणि सुरुवात एक चांगली झाली, तोडगा निघाला नाही, त्याच्यासाठी आजची मीटिंग आहे। आणि आजच्या या मीटिंगमध्ये आम्हाला तरी वाटतं की आम्ही जवळजवळ 80% आम्हाला एक वाटायला लागलं की याच्यातून काहीतरी एक चांगला मार्ग निघेल। आणि येत्या काळात अधिवेशनात देखील आपण काही अधिवेशनामध्ये ह्या प्रश्न असतील, प्रकल्पग्रस्तांचे असतील किंवा स्थानिक लोकांचे असतील, भूमिपुत्रांचे, त्या प्रश्नांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल। त्याचप्रमाणे नव्या मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांच्या GR वरती 1-2 दिवसात आमची बैठक आहे। माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर मी चर्चा करून मग प्रकल्पग्रस्तांना बोलून आम्ही त्याच्यात निर्णय घेणार आहोत, पण GRचं काम सुद्धा लवकरात लवकर होईल अशी आमची शासनाकडून अपेक्षा आहे। इस दौरान डॉक्टर राजेश पाटिल इन्होंने भी अपनी प्रतिक्रिया एमटीवी को दी। आज या ठिकाणी आमदार मंदा मात्रे यांच्या माध्यमातून एमआयडीसी कार्यालयामध्ये ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, तलोजा इंडस्ट्रियल असोसिएशन, तलोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशन, या सगळ्यांच्या या इंडस्ट्रीजच्या युनियन्सबरोबर आपले इथले रिजनल ऑफिसर आहेत देवरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली।
बैठकीचा मुद्दा हाच आहे की ज्या इंडस्ट्रीज ह्या ठिकाणी सुरू आहेत ह्या इंडस्ट्रीजमध्ये सध्या प्रकल्पग्रस्तांचा टक्का किती आहे, कारण त्यांच्या प्राथमिक करारनाम्यामध्ये 5% प्राधान्यक्रमानं प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये घ्यायला पाहिजे हे नमूद आहे, परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी होती। 1999चा जो पुनर्वसन कायदा आहे त्याच्यामध्ये तर त्याच्याहून पुढे जाऊन सांगितलेलं आहे की 5% ते 50% प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रमाने नोकरी घेतलं पाहिजे। दुर्दैवानं ह्या ठिकाणी ह्या उद्योगांमध्ये त्या पद्धतीची नोकर भरती केली जात नाही आणि हाच मुद्दा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यांच्या माध्यमातून एक बैठक झाली, त्या बैठकीच्या अनुषंगानं ज्या इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीचे सुद्धा काही अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील त्यांनी समजावून घेतले आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगानं मंत्रालय लेवलवर किंवा त्या संबंधित त्या विभागामध्ये त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये चर्चा करू शकतात, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील त्या प्रयत्नशील आहेत। परंतु मेन मुद्दा त्या ठिकाणी हाच होता की इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जी नोकर भरती आहे ती नोकर भरती इथं झाली पाहिजे आणि त्यासाठी खास बैठक झाली। इंडस्ट्रियल असोसिएशनचे विविध असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा झाली। ही चर्चा 2-3 टप्प्यांमध्ये होणार आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी इंडस्ट्रीची माहिती आणि त्याच्यामध्ये असलेला नोकरदार वर्ग आणि मग त्या ठिकाणी पर्सेंटेज प्रकल्पग्रस्तांचा आहे की नाही, ज्या शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी आहेत त्या शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काय नक्की नोकर भरती होऊ शकते याचा अंदाज पुढच्या बैठकीमध्ये हेच असोसिएशन आणि आपले MIDCचे अधिक प्रादेशिक अधिकारी त्या ठिकाणी मांडणार आहेत। अशी 2-3 टप्प्यांमध्ये हा विषय त्या ठिकाणी घेतला जाईल। इस बैठक में भाजपा के नगर सेवक सुनील पाटिल, प्रकल्पग्रस्त नेता डॉक्टर राजेश पाटिल, विजय खाटे, नवी मुंबई भाजपा के युवक उपाध्याय रंजित नाइक एवं कई पदाधिकारी उपस्थित रहे। वीडियो जर्नलिस्ट पंडित कापसी की रिपोर्ट, NVTV। नवी मुंबई शहर में 2009 के बाद के धार्मिक स्थलों पर कार्रवाई करने का आदेश न्यायालय ने पहले ही दे दिया था, जिसके अनुसार धार्मिक स्थलों पर कार्रवाई का सत्र सिरकों ने शुरू किया। मंगलवार के दिन खारघर परिसर के एक मंदिर पर तोड़क कार्रवाई सिरकों ने की। नवी मुंबई शहर में 2009 के बाद के धार्मिक स्थलों पर कार्रवाई करने का आदेश न्यायालय ने पहले ही दे दिया था, जिसके अनुसार धार्मिक स्थलों पर कार्रवाई करने की शुरुआत सिरकों कर रही है। इसी के अंतर्गत मंगलवार को खारघर परिसर में एक मंदिर पर कार्रवाई की गई। इसी के साथ टैक्सी स्टैंड, रिक्शा स्टैंड पर भी कार्रवाई सिरकों ने की। ग्रामीण लोगों ने इस कार्रवाई का विरोध करने का प्रयत्न भी किया, लेकिन पुलिस बंदोबस्त के सहयोग से ये कार्रवाई पूरी हुई, ऐसी जानकारी सिरको अधिकारी इन्होंने दी। मुळामध्ये आपण पाकिस्तानमध्ये राहतो का, आज अशी परिस्थिती झालेली आहे। मुंबईमध्ये मतांसाठी SRE स्कीम राबवली जाते, त्या झोपड्या नियमित केल्या जातात का, तर त्या कोणातरी एका नेत्याची मक्तेदारी असते, वोट बँक असते म्हणून। परंतु हिंदू धर्मियांचं एक आस्थेचं स्थान म्हणून लोकांनी आपल्या स्वतःच्या कमाईतून थोडासा हिस्सा बाजूला करून ही मंदिरं इथं आज उभारलेली आहेत। परंतु कुणीतरी एखादा याचिका करता उच्च न्यायालयात जातो। आमचं म्हणणं आहे का जी मंदिरं रस्त्याच्या मध्ये असतील, रहदारीस अडथळा असेल, अशी मंदिरं आपण निष्कासित करावी किंवा काही मंदिरांमुळे पुढे भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो, अशी मंदिरं निष्कासित करण्यासाठी आम्ही सुद्धा आपल्यासोबत असू। परंतु जी पुरातन मंदिरं आहेत ही केवळ उच्च न्यायालयाच्या आदेशापोटी आम्ही निष्कासित करून सिडको ही आपली जबाबदारी ढकलण्याचं काम करत आहे। माझं म्हणणं असं आहे का 2009 का यावी, कारण आपण मुलामध्ये जेव्हा नवीन शहरं वसवतो त्यावेळेला आपल्या प्लॅनिंगने जर प्रत्येकाला 1-1, 2-2 गुंठाचे प्लॉट आपण विकसित करून मंदिरांच्या नावाने निविदा मागवल्या असत्या तर आज ही मंदिरं इथं वसली नसती। आपल्या नियोजन शून्य कारभारामुळे आज ही नागरिकांनी आपल्या आस्थेपोटी ही मंदिरं इथे बनवलेली आहेत। पुढची भूमिका मी मागच्या 23 तारखेला सिडकोच्या MD साहेबांना पत्र दिले। सर्व राजकीय पक्षाचे नेते, मंदिर समितीचे विश्वस्त आहेत यांची एक आपण बैठक बोलवावा। आपल्या रहदारीचा जो अडथळा असेल तो दूर करण्याचा यातून प्रयत्न होईल आणि एक सामोपचाराने चांगला निर्णय घेता येईल। परंतु तेवढाही वेळ सिडकोकडे नाहीत, त्या बोर्ड मीटिंगमध्ये असतात, कुठे असतात आणि राजकीय हेवेदावे असल्यामुळे हा कुठेतरी षडयंत्राचा बली होतो असं दिसतं। आमचं म्हणणं असं आहे का जे आमच्या मंदिराचं स्ट्रक्चर आहे, ज्या जागेचं आम्ही ऑडिट करू आर्किटेक्चरकडनं आणि त्याच्यातनं आम्ही त्यांना आमचं म्हणणं मांडून देऊ का जे आम्ही मंदिरांसाठी जागा वापरलेली आहे, जसं आपण सोशल सर्व्हिसमधून जे प्लॉट आपण भूखंड देता, जो चार्ज घेता, समजा एखादी शाळा असेल किंवा कुठल्या जरी सार्वजनिक कार्यक्रमासाठी, त्या पद्धतीने मंदिरासाठी तुम्ही शुल्क आकारा, ते शुल्क भरण्यास आम्ही तयार आहोत।
इस कार्रवाई के दरमियान कोई भी अनुसूचित घटना न घटे, इसके लिए पुलिस बंदोबस्त को तैनात किया गया था। वीडियो जर्नलिस्ट सूरज कामले की रिपोर्ट, MVTV। नेरुल पश्चिम रेलवे स्टेशनों पर वाहनों की पार्किंग के लिए वाहन चालकों को परेशानियों से दो चार होना पड़ता है। रास्ते के दोनों लेन में वाहन पार्क होने से यातायात प्रभावित होने की बात भी सामने आई है। लोगों की मांग है कि सरकार इस समस्या का जल्द निवारण निकाले। नवी मुंबई शहर में विभिन्न समस्या कायम है। अब नेरुल पश्चिम रेलवे स्टेशन परिसर में पार्किंग की समस्या बनी हुई है। रास्ते के दोनों छोर गाड़ी पार्क करने से रास्तों में यातायात प्रभावित हो रही है, तो कभी कभी वाहन चलाते समय होने वाली परेशानियों के कारण दुर्घटना घटने का भी खतरा बन रहा है। सड़कों के निर्माण, पार्किंग व्यवस्था की पोल खुलती हुई नजर आ रही है। दोनों छोर गाड़ी पार्क करने पर प्रशासन इसे अनदेखा करने में लगी है। कानून व्यवस्था यहाँ इस परिसर पर पूरी तरह से भंग हो रही है, फिर भी सड़कों इसे देखा करने में लगी है। मला असं वाटतं की सिडकोने एक सेवा द्यायला पाहिजे की एक ठिकाणी आता रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या एक साईडला पार्किंगचं लॉट करायला पाहिजे। बहुतेक केलं पण असेल, मग पब्लिकला असं म्हणजे कसं बोर्ड लावायला पाहिजे स्ट्रिक्टली। हां, पार्किंगची व्यवस्था केली पण पुरत नाही, काय वाटतं? पुरत नाही, पण तसं म्हणजे एक्स्ट्रा कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे घरामध्ये। कॅपॅसिटी वाढवलं की आता कसं जनसंख्या वाढत चालली। नेरूळमध्ये पहिलं तर एकदम गाव होतं, काही नव्हतं एवढं, तेव्हा तेवढं छोटासा एरिया पण भरपूर व्हायची, पण आता कसं झालं आहे की छोटासा एरिया नाही पुरत। आता सगळ्यांकडे बाईक आहे, सगळ्यांकडे गाड्या आहेत। प्रॉपर त्यांना एक जागा दिली पाहिजे पार्क करायला, आणि जर ऐकत नसतील तर त्यांना काहीतरी हे करावं लागेल, कारवाई त्याच्यावर काहीतरी केली पाहिजे। देखो यहाँ पे सबसे पहली बात, बच्चों लोगों को बहुत तकलीफ होती है जब ये गाड़ी पार्किंग करते हैं। स्कूल जाने के, रोड क्रॉस करने के टाइम पे बहुत सारा एक्सीडेंट भी होता है यहाँ पे, तो पब्लिक को थोड़ा सोच के सही जगह पे पार्किंग करना चाहिए। ओके, और यहाँ पे बस स्टॉप भी है, कुछ तो रूल बनाना चाहिए, कुछ तो सिडको ने भी इसमें ध्यान देना चाहिए। हाँ, सिडको ने भी ध्यान देना चाहिए, बाबा यहाँ पे पार्किंग नहीं करना चाहिए। ओके, अगर वो कुछ कार्रवाई करेंगे तो शायद वो कुछ हो सकता है, पार्किंग का यूज़ हो सकता है। हाँ, छोटे छोटे बच्चे लोग बेचारे स्कूल जाते हैं, पार्किंग नहीं कर सकते। यहाँ पे बस स्टॉप है, कोई ओल्ड एज पर्सन रहता है, वो बराबर से क्रॉस नहीं कर पाता है, सब हॉर्न बजाते हैं, सब तकलीफ में आते हैं, तो पब्लिक को सोच के पार्किंग करना चाहिए। वीडियो जर्नलिस्ट सूरज के साथ राज, MVTV। नगरपालिका चुनाव में भाजपा का झंडा लहरा। नोटबंदी फैसले के बाद भी चुनाव में भाजपा को सीट मिली। हम आपको बता दें कि नगरपालिका चुनाव में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपनी नजर गड़ाए बैठे थे, जिसका परिणाम मिलता हुआ दिख रहा है। नगरपालिका चुनाव में भाजपा को मिली कामयाबी। नोटबंदी फैसले के बाद भी चुनाव में भाजपा को मिली कामयाबी, जो बेहद ही महत्वपूर्ण है। चुनाव में जो मंत्री अपना अच्छा प्रदर्शन काम को लेकर नहीं दिखाते हैं, उसे मंत्रिमंडल से हकाल देने का आदेश प्रधानमंत्री मोदी इन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को दिया। ऐसी बात सामने आई है। नगरपालिका चुनाव में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपनी नजर गड़ाए रखे थे, जिससे मोदी का कठोर आदेश परिणाम चुनाव में अच्छा प्रतिसाद मिला है। गौरतलब है कि नोटबंदी के बाद भी नगरपालिका चुनाव में भाजपा ने अपने नाम कुर्सी कर ली है, जो बेहद ही महत्वपूर्ण है। ब्यूरो रिपोर्ट, MVTV। बैंक में नए नोट जमा करने का प्रमाण बढ़ाने के लिए 500 और 2000 रुपए के नए नोट ज्यादा से ज्यादा इस्तेमाल में लाने के लिए RBI ने बैंक खाते से पैसा निकालने की मर्यादा बढ़ा दी है। बैंक में नए नोट जमा करने का प्रमाण बढ़ाने के लिए वो 500 और 2000 रुपए के नए नोट ज्यादा से ज्यादा इस्तेमाल में लाने के लिए RBI ने बैंक खातों में पैसा निकालने की मर्यादा बढ़ाई है। बैंक खाते से 24,000 रुपए निकालने की लिमिट थी, परंतु अब आप 28,000 रुपए अपने बैंक के खाते से निकाल सकते हो। बस इसके लिए आपको अपने बैंक के खाते में नए नोट को जमा करना होगा। यदि आपने अपने बैंक खाते में 10,000 रुपए जमा किए, तो जिसमें से 6,000 रुपए जूना नोट और 4,000 नए नोट के स्वरूप पर 28,000 रुपए की रकम आप निकाल सकते हो। लेकिन जूना नोट जमा करने पर बैंक में 24,000 रुपए की रकम ही आप निकाल सकते हो। ब्यूरो रिपोर्ट, MVTV। आज के समाचार में बस इतना ही। तब तक के लिए नमस्कार और आप देखते रहिए MVTV।